नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गव्हाची कुरडई कशी करायची ते पाहणार आहोत। कुरडई करण्यासाठी येथे मी 1 किलो गहू निवडलेला आहे। गहू आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गहू आपल्याला निवडताना जुनाच गहू निवडायचा आहे, कारण भरपूर सारा चिक पडतो आणि खूप सारी कुरडई होते। तर आपल्याला गहू आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी डब्यामध्ये गहू टाकलेले आहेत। भरपूर सारा पाणी टाकून आपल्याला गहू 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 पाण्याने गहू स्वच्छ करून घेतलेले आहेत। बघा, गहू निर्मळ झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला भिजत ठेवायचे। तर भरपूर सारं पाणी घालून आपल्याला हे गहू भिजत ठेवायचे आहेत। पण आपल्याला जरीही ते भरपूर पाणी टाकलेलं असलं तरी पण यामधलं रोजचं आपल्याला पाणी बदलायचं आहे। तर 4 दिवसासाठी आपण डबा बाजूला ठेवूया। तर 4 दिवस झालेले आहेत बघा। तर आता आपण झाकण काढून बघूया आपले गहू कसे भिजलेले आहेत। तर इथे मी झाकण काढलेले, तर वरी खूप सारे बबल आलेले आहेत बघा गव्हावर। तर इथे खूप मस्त असे आपले गहू भिजलेले आहेत। तर गहू भिजले कसे पाहायचे, तर गहू आपल्याला बोटावर दाबून बघायचा। जर यामध्ये एकसारखा चिक निघाला तर आपले गहू परफेक्ट असे भिजलेले आहेत। तर जास्त काय भिजले नसते तर 1 दिवस पुन्हा तुम्ही भिजू घालू शकता। तर इथे पुन्हा एकदा आपल्याला 2दा हे गहू स्वच्छ करून घ्यायचे हलक्या हाताने। तर आता आपण मिक्सरमध्ये गहू काढूया। तर इथे आपण काय करूया, सर्वात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्याला आपण जे भांडे वापरणार आहोत त्याला संपूर्ण या भांड्याला आपण तेलाचा हात फिरवणार असं केल्यानं आपल्या भांडे चिकट होत नाहीत, कारण गव्हाच्या चिकामध्ये खूप सारा चिकटपणा असतो, म्हणून ही भांडे घासताना आपले पटकन निघतो। म्हणून एकदा हलक्या हाताने आपल्याला तेलाचा हात पसरून घ्यायचा आहे, जास्त पण तेल लावायचं नाही। तर आता आपण सगळ्या भांड्याला तेल लावून झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घालायचे, यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला आपल्याला जास्त पण याचं पीठ केल्यासारखं करायचं नाही, कारण भरपूर सारा यामध्ये कोंडा जातो आणि आपली कुरडई काळपट होते। म्हणून आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त ठोकर पण नाही, असं मिडियम असं काढून घ्यायचं आणि आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे आता चिकाला। तर इथे आपल्याला सोजीची चाळणी वापरायची बारीकवाली, म्हणजे सगळा असा वरी कोंडा राहतो आणि खाली आपला पांढरा शुभ्र चिक राहतो। तर असं हाताने हे करून करून दाबून आपल्याला सगळा असा या गव्हामधला चिक काढून घ्यायचा आहे। तर इथे बघा किती मस्त असा इथे मी गोळा करून घेतला, यामधला संपूर्ण असा चिक काढून घेतलेला आहे। तर इथे मी अशा प्रकारे सगळा चिक काढून घेतलेला आहे बघा। पण ह्या गोळ्यामध्ये अजून पण आपला चिक राहिलेला आहे। तर आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं नाही, फक्त यामध्ये काय करायचे, पाणी घालायचे। पण पाणी घालायच्या आधी ना आपल्याला हे हातानं चांगलं असं दाबून घ्यायचे। बघा यामध्ये चिक दिसत आहे, तर हातानं आपण आधी कोरडंच असं हे दाबून घेणार आहोत आणि यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत। मिठानं ना आपल्या गव्हातलं सगळं असं हे चिक निघतो संपूर्ण, म्हणून थोडंसं मीठ घालायचं। थोडंसं हातानं दाबून झालं की यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे आपल्याला पाणी घातल्यावर सगळं चुरून घ्यायचे। जास्त पण आपल्याला हे किती वेळेस पण मिक्सरमध्ये किंवा हाताने चोळून घ्यायचं नाही, फक्त 2 वेळेस ही प्रोसेस करा, आपलं पांढरा शुभ्र अशी कुरडई होते, जास्त पण करायची गरज नाही। तर इथे बघा मी संपूर्ण असं हे दाबून दाबून यामधला चिक काढलेला आहे। तर आता आपण यामधला गहू बाजूला करूया। तर आता हे सगळं यामधला चिक काढून झालेला आहे आणि याचे गव्हाचे गोळे आपण बाजूला ठेवलेले आहेत। तर आता आपण हे चाळणीनं पुन्हा चाळून घेऊया। जितक्या तुम्ही चाळणीनं चाळतो तितका आपला कुरडई खूप मस्त पांढरी शुभ्र होते। तरी बघा इथे मी चाळणीनं चाळून घेत आहे, तर खूप मस्त अशी पांढरी शुभ्र अशी कुरडई होते। नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा। तर बघा हे सगळे असे बाजूला गव्हाचा कोंडा निघालेला आहे आणि यामध्ये भुगण्यामध्ये मी चिक काढलेला आहे। तर एक भुगून इथे मी चिक घेतलेला आहे काढून। तर आता आपल्याला पुन्हा एकदा हे चाळून घ्यायचे, पण आता आपल्याला कपड्यानं चाळून घ्यायचे। तर मी डबा ठेवला आहे आणि वरून इथे मी कपडा टाकलेला आहे आणि यामध्ये आपण हे चाळून घेऊया। कपड्यानं चाळून घेतलं ना तर यामध्ये सगळा कोंडा निघतो आणि आणखीन आपलं चिक पांढरं शुभ्र होतं। तरी बघा इथे सगळं असं मी इथे चिक टाकलेला आहे, एकदा आपण चमच्यानं हलवून घेऊया, म्हणजे सगळं असं खाली जाते चिक आणि वरी आपला कोंडा राहते। तर बघा इथे कोंडा राहिलेला आहे। तर आता हे वरचा कपडा काढायचा आणि हे कपडा पण आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचे, म्हणजे यामध्ये पण आपल्याला चिक राहिलेला आहे। तर आता काय करायचं, आपल्याला झाकण लावून हे 1 दिवसासाठी बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे 24 तासासाठी। याने आपलं पीठ चांगलं असं कुरडईचं परफेक्ट होतं। तर 1 दिवस झालेले आहेत बघा। तर आपलं बघूया आपण चिक कसा झाला आहे। तर इथे मी झाकण काढून बघत आहे, तर वरी सगळं असं पाणी आलेले आणि सगळं असं डब्याच्या बुडाला चिक राहिलेला आहे। तर काय करू, यामधलं आपण हे पाणी काढून घेऊया। तर इथे मी पातेले घेतले, पातेल्यामध्ये आपण पाणी काढून घेऊया। जास्त चिक पण येता कामा नाही, असं आपल्याला पाणी काढून घ्यायचं। जास्त पाणी पण राहू द्यायचं नाही, अशानं आपली कुरडईचं पीठ चांगलं पातळ होते आणि कुरडई येत नाही। तर हे बघा बुडाला सगळी असा चिक असा अडकलेला आहे, याला आपण हातानंच काढून घेऊया, कारण हे चमच्यानं कशानं निघणं झालं आहे। म्हणून हाताने याच्यातल्या सगळ्या अशा आपल्याला गाठी काढून घ्यायच्यात। बघा किती या चिकाच्या अशा गाठी झालेल्या आहेत मला।
आणि फिट्ट असा हे बुडाला बसलेला आहे. सगळं असं याचा गाठी काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला ही चीक एका पातेल्यानं मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी एक छोटं पातेलं घेतले, यामध्ये चीक टाकलेलं आहे बघा. तर एक पातेलं भरून इथे चीक निघालेलं आहे बघा. तर यानंच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला ही चीक मोजूनच घ्यायचं आहे. तर इथे मी मोठं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. आपल्याला जाडसर त्याचं बुड असलेलंच पातेलं निवडायचं आहे. तर झाकण लावून एक उकळी आणायची याला आपल्याला, आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. कुरडईसाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे हे, आणि आपल्याला आता यामध्ये चीक घालायचं आहे. एका हाताने आपल्याला हे मिक्स करीत राहायचं आणि एका हाताने आपल्याला हे चीक सोडायचं आहे. जास्त पण बकळ सोडायचं नाही, उगाच थोडी थोडी आपल्याला चिकाची धार लावायची आणि एका हाताने आपल्याला मिक्स करीत राहायचं. मिक्स आपल्याला सारखं करीत राहायचं, कारण यामध्ये गाठी होत नाहीत आणि आपला चीक चांगला असा पांढरशुभ्र होतो. तर एकसारखं असं मिक्स करून झालेलं आहे बघा हे. तर यामध्ये आता उलटणीनं आपल्याला सगळ्या अशा गाठी मोडायच्या, एखादी गाठी राहिली तर. आणि यामध्ये आता आपण काय करणार आहोत, याला झाकून आपल्याला 8 ते 10 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे चांगला चीक. तर 10 मिनटं झालेले आहेत बघा. तर पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे साच्यामध्ये भरायचं आहे कुरडईच्या. तर इथे दाबून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे चीक यामध्ये, आणि गॅसवरच आपल्याला पातेलं ठेवून हे प्रोसेस करायची आहे, कारण गरमच आपल्याला कुरडई छान करता येते. आता तर झाकण लावून गॅस आपल्याला कमी याच्यावर ठेवायचा आणि याच्या कुरडई पाडून घ्यायच्या. आता मी सध्या घरातच कुरडई वाळू घालते आहे. थोडीशी हाडकरी की मी उन्हात टाकणार आहे. तर सगळ्या अशा कुरडया करून झालेल्या आहेत. 2 दिवस कडक उन्हात या कुरडया वाळून दिलेल्या आहेत मी. तर आता मी ते कुरडई तुम्हाला तळून दाखवते. तर इथे गॅसवर मी गरम तेल व्हायला ठेवलं. तर गरम तेल झालं की कुरडई सोडायची. खूप मस्त अशी आपली दुप्पट फुलणारी कुरडई तयार आहे बघा. तर खूप मस्त असं ही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितली आहे. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.